रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखगना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझा विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचं चिंतन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे व्यासपीठ, संत समागम लाईव्ह फेसबुक पेज उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण या व्यासपीठाच्या माध्यमातून समर्थकृत 11 लघुकाव्य यांचा विचार करतो आहोत. त्या 11 लघुकाव्यांपैकी आपण सध्या 21 समासी अर्थात जुना दासबोध याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. या 21 समासीमधील 6वा जो समास आहे, वैराग्य निरूपण, ते आपण सध्या पाहतो आहोत. काल आपण ओवी क्रमांक 60 पर्यंत आलो होतो. समास 6, ओवी क्रमांक 60. आज आपण या पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला काय उपदेश करतायत तो पाहूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. जयास वाटे सीण व्हावा, तेणे विषयो चिंतित जावा. विषयो न मिळता जीवा, तगबग सुटे श्रीराम. सांडून राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतना. त्यासी कैचे समाधान, लोलंगतासी श्रीराम. जयास वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ वजनी लागावे. स्वजन सकळही त्यागावे, दुःख मूळ जे श्रीराम. जेथे वासना झोंबो न पडे,
तेणेची अपाये दुःख जडे, म्हणून विषय वासना मोडे, तो एक सुखी श्रीराम. विषय जनित जे जे सुख, तेथेची होते परम दुःख. पूर्वी गोड अंती शोक, नेमस्त आहे श्रीराम. गळगिळीता सुख वाटे, ओढून घेता घसा फाटे. काते बापुडे मृग आपटे, चारा घेऊन पळता श्रीराम. तैसी विषय सुखाची गोडी, गोड वाटे परिते कुडी. म्हणून या आवडी, रघुनाथी धरावी श्रीराम. ऐकोनी बोले भाविक, कैसे निघडे जी सार्थक. सांगा स्वामी एमलोक, चुके जेणे श्रीराम. देवासी वास्तव्य कोठे, तो मज कैसे निभेटे. दुःख मूळ संसार तुटे, कोणे परी स्वामी श्रीराम. धडपुडी भगवत प्राप्ती, होऊन चुके अधोगती. ऐसा उपाय कृपामूर्ती, मज दीनास करावा श्रीराम. समर्थांनी आपण पाहिलं कालपर्यंत किंवा आजच्या सुद्धा 67व्या ओवीपर्यंत समर्थ अनेक दृष्टांत देऊन, अनेक रूपक देऊन सांगतायत की वस्तू आणि व्यक्तींमध्ये सुख मिळणार नाही. रघुनाथा चरणी भजणं, रघुनाथाचे चरण घट्ट धरणं, भगवंताची भक्ती करणं, यातच शाश्वत सुख मिळण्याची शक्यता आहे. नवे नवे ते मिळेल, पण व्यक्ती किंवा वस्तूंमध्ये ते सुख मिळणार नाही. समर्थांनी अनेक दृष्टांत दिले. समर्थ या ठिकाणी म्हणतायत 61व्या ओवीपासून आज आपण पाहू. जयास वाटे सीण भावा, तेणे विषय चिंतित जावा. विषय न मिळता जीवा, तगबग सुटे. आपण आपल्या लहानपणापासून हे खा ते खा, असं राहा तसं राहा, जसं आपल्याला आवडेल ते भल्याचं आहे का नाही भल्याचं याचा विचार नाही केला. मला जे आवडेल, मला जे प्रेयस वाटतंय तसं मी वागत राहिलो. ते श्रेयस्कर आहे का याचा कधीही विचार केला नाही. श्रेयस आणि प्रेयस या दोन गोष्टी आहेत. जे मला प्रेयस वाटतं, आवडीचं वाटतं, सुख मिळेल असं वाटतं, समाधान मिळेल असं वाटतं, ते सगळं श्रेयस्कर असेल असं नाही. पण जे जे श्रेयस्कर आहे, मग भले ते मला आवडणार नाही. पहाटे उठायचंय, ध्यानाला बसायचंय, जपाला बसायचंय, हे मला नाही आवडणार. उशिरापर्यंत झोपावं, सगळं आपल्या पद्धतीनं काम करावं, वेळ मिळाला तर बघू, एखादा समास वाचू, देवाची पूजा करू. माझे एक मित्र होते, नांदेडला होते, आमच्या कॉलनीमध्ये, आमच्या गल्लीमध्ये होते. त्यांना शनिवार आणि रविवार हे 2 दिवस सुट्टी असेल. ते इन्शुरन्स सेक्टरमध्ये कामाला होते. शनिवार आणि रविवार हे 2 दिवस ते सकाळी तास दीड तास पूजा करायचे. सोहळ्या घालून ते 4 वेळा बाहेर यायचे, फुलं तोडायचे. संध्याकाळी आम्ही जेव्हा बसायचो किंवा दुपारी किंवा भेट व्हायची, तर त्यांचा हा पूर्ण हात आणि हे बोट सगळं असं त्या अष्टगंधानी वगैरे रंगून गेलेलं असायचं. मी त्यांना बऱ्याच वेळा विचारलं की म्हणलं शनिवार रविवार म्हणजे तुमच्याकडे देवांना पर्वणी आहे. ते हसायचे.
मी एकदा गेलो त्यांच्याकडे पूजा चालू असताना. देव सगळी तामणात घेतलेली होती, पाणी टाकणं चालू होतं, विष्णू सहस्रनाम वगैरे असं त्यांचं चाललं होतं. मला थोडं काही अर्जंट काम होतं म्हणून मी गेलो आणि फक्त त्यांना ते निरोप द्यायचा होता, वहिनींकडे देऊन आपण निघावं पटकन असं मला वाटलं. ते विष्णू सहस्रनाम वगैरे त्यावरून माझ्या लक्षात आलं की पूजा चालू आहे. ते म्हणाले बसा. बळजबरीने त्यांनी मला चहा घ्यायला लावला. मी म्हणलं अहो हिवाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही मला चहा दिला ठीक आहे, पण मला हे पटलं नाही की तुमची पूजा चालू असताना तुम्ही मला चहा दिला. वरतान काय झाली की थंडीचे दिवस आहेत आणि तामणामध्ये पाणी घातलेल्या अवस्थेत देव कुडकुडत आहेत, त्यांचा विचार कुणी करायचा. ते हसले, त्यांच्या लक्षात आलं ते. सज्जनो, आम्ही असा कधी विचार केला का? आत्ता काही दिवसांपूर्वी माझ्याकडनं असं घडलं. मी पूजा करत होतो आणि घरात एकटाच होतो आणि फोन आला म्हणून मी फोन घेतला. मी समोरच्या गृहस्थांना सांगितलं की पूजा करत होतो. 2 वेळा रिंग आली. पहिल्यांदा मी घेतली नाही, दुसऱ्यांदा आली म्हणून मी घेतली. मी त्यांना म्हणालो की पूजा करत होतो. ते म्हणाले झाली का? मी म्हणलं हो झालीच आहे. आता झालीच आहे म्हणलं मी, पण झाली नव्हती पूजा. देव ताटात होते, तामणात होते. 10-1 मिनिट ते मला बोलले, परंतु मला सारखी चुटपुट लागून राहिली की आपण त्यांना स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं की मी पूजा झाल्यानंतर तुमच्याशी बोलतो. आपल्या लक्षात यायला पाहिजे या गोष्टी. आम्ही जेव्हा देवाची पूजा करतो तेव्हा ती पूजा ही त्या प्रतिमेमध्ये, त्या मूर्तीमध्ये भगवंत आहे असं दृढ भाव मनामध्ये ठेवून ती पूजा करायला पाहिजे. आम्ही जर फक्त त्या मूर्त्यांची पूजा करतो आहोत, त्या सगळ्या एकदाच ताटात घेतले, बडबड बडबड पाणी ओतलं, उचलले, देवपाटात ठेवून दिले, त्यांना पुसलं नाही, वस्त्र घातलं नाही, गंध लावला काय नाही लावला काय, हळद कुंकू लांबून शिंपडून दिलं, फुलं टाकून दिली फेकल्यासारखी अंगावर, काय वाटेल हो देवाला? समर्थ या ठिकाणी म्हणतायत, जयास वाटे सीन भावा तेणे विषय चिंतित जावा. विषयांचं चिंतन महाभयानक आहे. विषयातून कर्म काही झालं आणि कर्म करून बाजूला पडलं तो भाग वेगळा, परंतु ते कर्म झाल्यानंतरही त्या विषयाचं चिंतन करत बसणं. ती कथा माहिती आपल्याला बौद्ध भिक्खूंची. 2 भिक्खू होते, नदीच्या तीरावर आले, पाण्याला पाणी वाहत होतं, पूर आलेला होता. तिथे एक तरुणी पण होती, तिलाही पलीकडे जायचं होतं. तो भिक्खू म्हणाला की आपल्याला काही स्त्री स्पर्श योग्य नाही. तो म्हणाला मी नाही काही तुम्हाला मदत करू शकणार. पावसाळ्याचे दिवस होते. दुसरा जो होता शिष्य, त्या शिष्याने त्या बाईला सांगितलं की तुम्ही माझ्या पाठीवर बसा, जिथं फार खोल असेल तिथं तुम्ही माझ्या पाठीवर बसा, मी तुम्हाला पोहून घेऊन जातो पलीकडे. पलीकडे नेलं, तीरावर सोडलं. 2 दिवसानंतर ते पुन्हा गुरूंकडे आले, सद्गुरूंकडे आले. तो जो पहिला शिष्य होता ज्याने त्या स्त्रीला सांगितलं होतं की मला स्त्री स्पर्श त्याज्य आहे, तो 2 दिवस झाले तरी रेसलेस दिसतोय. गुरूंनी विचारलं अरे काय झालं, का चेहरा तुझा उदास झाला, काहीतरी तुझ्या मनात आहे का? तो थोडा जरा त्यांनी वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला, पण सद्गुरूंनी आग्रह केल्यानंतर त्यांनी सांगितलं की अहो आम्ही परवाच्या दिवशी 4 दिवसाखाली गेलो, आम्ही 2 जण गेलो. एक स्त्री पण त्या ठिकाणी होती, ती म्हणाली मला पलीकडे घेऊन जा. मी नाही हात लावला म्हणाले. गुरु म्हणाले बरोबर आहे, आपल्याला स्त्री स्पर्श त्याज्य आहे.
तो म्हणाला, हे मी त्याला सांगत होतो. माझा जो दुसरा गुरुबंधू आहे मी त्याला सांगत होतो, पण त्यांनी तिला हाताला धरलं, जिथं खोल पाणी होतं त्याला तिला पाठीवर घेऊन त्यांनी पलीकडे सोडलं. गुरूंनी त्या शिष्यालाही बोलावलं, त्याला विचारलं. तो म्हणाला, कोणती स्त्री? इथून सुरुवात झाली. ते म्हणाले, मला आता त्यांनी सांगितलं असं असं घटना घडली म्हणून. तो म्हणला, ओ ते होय, ते तर मी केव्हाच विसरून गेलो. पण आपण परोपकारी असलं पाहिजे. संध्याकाळची वेळ आहे, पावसाळ्याचे दिवस आहे. त्या एकट्या बिचाऱ्या स्त्रीने काय करायला पाहिजे होतं? मी तिला मदत केली, मी तिला नेऊन सोडलं, मी विसरूनही गेलो. आता ती कुणाच्या पाठीवर बसलेली आहे? विषयाचं चिंतन हे एवढं भयानक आहे. हातून विषय घडला, कर्म घडलं, संपला विषय. पण ते मनामध्ये ठेवून त्यासारखं त्यावर विचार करत बसणं, दॅट इज व्हेरी डेंजरस. म्हणून समर्थ म्हणतात, जयास वाटे क्षीण व्हावा. ज्याला उद्वेग पाहिजे, कष्ट पाहिजे, चिंता पाहिजे, क्षीण झाला पाहिजे, व्यर्थ ज्याचं जीवन जायला पाहिजे, तेणे विषय चिंतित जावा. विषय न मिळता जीवा तगबग सुटे. आम्हाला सवय लागलेली आहे, विषयांचं चिंतन करण्याची आम्हाला सवय लागली आहे. आणि ते जर नाही मिळाला तर आमच्या जीवाची काहिली होते, आमच्या जीवाची तगमग होते, तळमळ होते तो विषय मिळण्यासाठी. सांडून राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, त्यासी कैचे समाधान, लोलंगतासी श्रीराम. जयास वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. स्वजन सकळही त्यागावे, दुःख मूळ जे श्रीराम. समर्थ करुणाष्टकामध्ये म्हणतात, ज्याला सुख पाहिजे त्यांनी पटकन सगळं सोडलं पाहिजे आणि अरण्यात गेलं पाहिजे. या ठिकाणी समर्थ म्हणतायत, स्वजन सकळही त्यागावे. कारण का? दुःख मूळ जे. मला तुम्ही सांगा, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ही घटना घडलेली आहे. आपली मुलं आहेत, आपण त्यांना शिकवतो, जीवापाड मेहनत घेतो, त्यांना ट्युशनला घेऊन जाण्यासाठी आपण काय काय खटाटोप केलेले, त्यांना शाळा चांगली मिळावी काय काय खटाटोप केले. ती मुलं चांगल्या नोकऱ्यांना लागली, देश परदेशामध्ये गेली, लांब अंतरावर गेली. आता जर मी कोविडनी त्रस्त आहे, आता जर मला इन्फ्लुएन्झा झाला, आता जर मला काय डेंग्यू झाला, चिकनगुनिया झाला, आणि जर मुलं माझ्यासोबत नसतील तर काय वाटेल? दुःख मूळ जे, हे दुःखाचं मूळ आहे. माझ्या भावानी असं केलं, मी त्याला मदत केली होती म्हणून त्यांनी मला मदत केली पाहिजे, ही अपेक्षा ठेवणं, मुलांकडनं अपेक्षा ठेवणं, हे सगळे काय आहेत? दुःखाचे मूळ आहेत. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, जयास वाटे सुखची असावे. ज्याला समर्थ वर काय म्हणाले, ज्याला क्षीण पाहिजे त्याने विषय चिंता चगळत बसतो, तोंड सोलून निघेल. कुत्रा तो श्वान जो आहे तर त्या हाडकाला सोडत नाही, त्याला वाटतं की त्यातूनच मला रक्त मिळते. अरे तुझं थोबाड सुजलं ना, ते साल्ट निघाली सगळी तोंडातली, त्या तोंडातली साल्ट निघाल्यामुळे त्यातून रक्त येते. ते तुला मूर्खा समजत नाही की ते हाडाच्या तुकड्यापासून नाहीये, तर ते तुझ्या तोंडामध्ये हाडाच्या स्पाइकमुळे लागलेलं रक्त निघतंय, ते समजत नाहीये. म्हणून समर्थ म्हणतात, ज्याला क्षीण पाहिजे, ज्याला व्यर्थ जीवन पाहिजे, ज्याला चिंता दुःख पाहिजे, त्यांनी खुशाल विषय चगळत राहावेत, काही म्हणणं नाही. पण ज्याला सुख पाहिजे, जयास वाटे सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे. धरा अंतरा धरा श्रीवरा त्या हरा अंतरा ते. भगवंताचे चरण असे घट्ट हृदयस्थानी धरले पाहिजेत. समर्थ दासबोधामध्ये मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, सदासेवी आरण्य तारुण्य काळी. सगळ्या स्वजनांचा त्याग केला आणि अरण्यात जाऊन राहिला, आणि तारुण्यात
असं नाही की सगळं झालंय, आता 60-65 झाले, मुलं सगळी तिकडे तिकडे गेली, हातातलं सगळं संपलं, आता काय करावं म्हणून अरण्यात जातो का, म्हणून एखाद्या आश्रमामध्ये जाऊन सेवेला जातो म्हणायचं का, काहीतरी आपली खुशाय काय म्हणतो त्याला मुलामा द्यायचा, कुणाला फसवायचं. एखाद्या आश्रमात जायचं लोकांना सांगायचं मी इथं सेवेला आलो. अरे आता तुझी सेवा करायची, तुझी सेवा करणं भाग आहे आता, आणि तू काय तिथल्या लोकांची सेवा करणार. घरामध्ये बसू देत नाही कुणी, आपलं कुणी ऐकत नाही म्हणून बाहेर जायचं आणि तिथं सेवा करायला म्हणायचं. शुगर लागलीये, जॉईंट पेन आहे, गुडघे दुखी लागलीये, ऐकायला येत नाही, डोळ्यांना दिसत नाही, कसली सेवा करणार. पण घरात आता चैन पडत नाही म्हणून तिथं जायचंय. समर्थ म्हणतात हे तारुण्यात झालं पाहिजे. प्रभाते मनी रामचिंतित जावा. प्रभाते म्हणजे कधी, सकाळी, पहाटे, ब्रह्ममुहूर्तावर. कधी, पहाटे म्हणजे कधी, प्रभात म्हणजे कधी, आयुष्याच्या प्रभाती, बालपणापासून तारुण्यापासून. प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी तो आधी वदावा. आयुष्याच्या पहाटेला. सकाळ झालीये 4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता हे अपेक्षित नाहीये. ऐन तारुण्यात. आपल्यापैकी किती जण गेले असतील 40-45 पर्यंत गडावर सेवेसाठी म्हणून, किती जण गेले असतील घडीवर, किंवा या उपक्रमामध्ये दासबोध अभ्यास, दासबोध पारायण, समर्थ वाङ्मयाचं चिंतन आम्ही 40 वर्षाच्या अगोदर केलंय का, 30 वर्षाच्या अगोदर आम्ही केलंय का. मग हे जर आम्ही ते केलेलं नाही त्या काळामध्ये, तर आम्हाला भगवंतानी चांगलं ठेवावं ही अपेक्षा का करायची. आणि जर अपेक्षा तशी ठेवायची असेल तर समर्थ म्हणतात तेणे रघुनाथ भजनी लागावे. आता तरी स्वजन सकळही त्यागावे, दुःख मूळ जे. वरून नाही सांगायचं त्यांना की तुम्ही सगळे दुःखाचे मूळ आहात. असं म्हणलं ते आजच घराच्या बाहेर काढतील. असं नाही बोलू आपण, पण लक्षात ठेवलं पाहिजे यांच्यापासून आपल्याला सुख मिळणार नाही. अपेक्षा ठेवली तर दुःखच मिळेल. त्यापेक्षा अपेक्षा ठेवणं नको. तू तिथं बरा, मी इथं बरा. सदासेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. कल्पनेला तो थांगच लागू देत नाही. मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा. एकदा ठरवलंय रघुनाथाचं भजन करायचंय, भगवंताचं भजन करायचंय, दृढ निश्चय झालेला आहे. चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सर्वोत्तम जो रघुनाथ आहे तो आपल्या दासाचं अहित करेल का. अहो जिथं पडेल तिथं तो धावत येईल संरक्षणासाठी. जेथे वासना झोंबून पडे तेणेची अपाय दुःख जडे. म्हणून विषय वासना मोडे तो एक सुखी श्रीराम. समर्थ म्हणतायत विषयांच्या वासनेनी दुःख झोंबून पडता. चारी बाजूनी घेर घालतं त्याला, एका बाजूनी येत नाही ते. मुलगा दुर्लक्ष करतोय, सून तर त्यापेक्षा टाकून बोलतीये. आणि नातवांना तर माहितीच नाही हा आपला आजोबा नाजी आहे म्हणून. काय करायचं. म्हणून विषय वासना मोडे तो एक सुखी. विषयांचं चिंतन, वासनेचं चिंतन हे सोडून दिलं पाहिजे. आमचा विषय तो झाला नारायण, अशी अवस्था आमची आली पाहिजे. विषय जनित जे जे सुख तेथेची होते परम दुःख. पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे श्रीराम. सुरुवातीला आम्हाला त्या मुलांचं करणं. माझे एक मित्र आहेत, त्यांनी त्यांच्या
चांगली मोठी नोकरी होती दुबईला, ती सोडली. घरी आले. 3 भाऊ 2 बहिणी, या सगळ्यांची लग्न केली. काय 5-10 वर्ष दुबईला होते ते. जे काही कमावून आणलं होतं ते सगळं लग्न कार्यामध्ये घातलं. भावांना शिकवलं, ते मोठ्या हुद्द्यावर गेले. त्यांची आपदावस्था आली. आता मी त्यांना म्हणालो, तुम्ही त्यांच्यासाठी एवढं केलं, अहो स्वतःची नोकरी तुम्ही सोडून या ठिकाणी आलात. तुम्ही त्या भावांना ते कधी तुम्हाला पाहत नाहीत का? ते म्हणाले, सगळे पाहतात ना. मी काय लपवून ठेवलंय का म्हणले मला. मी म्हणलं, मग तुम्ही एखाद्या वेळी म्हणायला पाहिजे ना त्यांना की अरे मी तुमच्यासाठी एवढं केलं, आता तुमच्याकडे जळता जळत नाही, थोडीफार मदत मला करा. ते मला म्हणाले की मी जेव्हा हे सगळं करत होतो तेव्हाच माझ्या मनाला कायम बजावून ठेवलेलं आहे मी, की हे जे मी काही करतोय हे माझं विहित कर्म म्हणून करतोय. कुठलीही अपेक्षा ठेवून मी हे करत नाहीये. हे मी तेव्हा माझ्या मनाला बजावलं म्हणून मला आता काहीही त्रास होत नाही. मी ते माझं कर्तव्य म्हणून केलं. कुणाचं कर्तव्य मी कसं सांगणार? किंवा कदाचित त्यांना ती योग्य वेळ वाटत नसेल, किंवा ते काही ठरवतही असतील आणि देतीलही, मला मदत करतीलही. एवढा विश्वास त्यांच्या मनात होता. समर्थ म्हणतायत, विषय वासना झोंबवणी पडे, सगळीकडून घेरल्या जातं. तेणेची अपाय दुःख जडे, त्यावर उपाय तर काहीच करता येत नाही. आणि जो आपण अपाय केलेला असतो, अपेक्षा ठेवलेल्या, त्यामुळे दुःख होतं. म्हणून विषय वासना मोडे तो एक सुखी. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये पुन्हा सांगतात, नको वासना विषयी वृत्ती रूपे, पदार्थी जडे कामना पूर्व पापे. नको वासना विषयी वृत्ती रूपे, कुठल्याही विषयाची मनामध्ये तिकडे वृत्ती जाऊ देऊ नको. निर्वृत्त हो, निर्वासन हो. नको वासना विषयी वृत्ती रूपे, पदार्थी जडे कामना पूर्व पापे. एखाद्या पदार्थाकडे, एखाद्या वस्तूकडे, एखाद्या व्यक्तीकडे तुझं आकृष्टता होणं म्हणजे पूर्व पाप आहे. सदा राम निक्काम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा. कुठलीही कल्पना आपल्या अंतःकरणाला, आपल्या मनाला शिवली नाही पाहिजे. आपण वरचाही श्लोक पाहिला, चळे ना मनी निश्चयो दृढ मिळे ना कधी कल्पनेचे मेळी. मनात कल्पना ठेवणे नाही. असं केलं म्हणजे तसं करू, तसं झालं म्हणजे असं करू, असं केलं म्हणजे तसं होईल. जे होईल ते होईल. आत्ताचं माझं कर्म हे विषयांना चिंतन न करणारं विहित कर्म म्हणून मी ते सद्वृत्तीनं केलं पाहिजे. समर्थ म्हणतायत, विषय जनित जे जे सुख, तेथेची होते परम दुःख. पूर्वी गोड अंती शोक, नेमस्त आहे श्रीराम. गळगिळीता सुख वाटे, ओढून घेता घसा फाटे. काते बापुडे मृग आपटे, चारा घेऊन पळता श्रीराम. वरच्या ओवीमध्ये जे सांगितलंय, पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे, होणारच आहे. आता जे गोड वाटतं, आता जे चांगलं वाटतं, सुख वाटतं, त्याची परिणिती ही दुःखात होणार आहे. कारण आता विषयाचं चिंतन आहे. त्याची परिणिती ही दुःखात नक्की होणार आहे. समर्थ सांगतायत, पूर्वी विषयजनित जे जे सुख, इंद्रिय जनित विषय भोगातून जे असं वाटेल की मला इथं सुख मिळतंय, त्याचा परिणाम हा दुःखातच आहे. तगबग सुटे.
समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, ज्या त्या इंद्रियाला ज्याचा त्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे, नाही तर ते काम करत नाही. मग या इंद्रियांना वाटतं, या देहाला वाटतं, अरे इथं राहून काही उपयोग नाहीये, हा देत नाहीये आपल्याला काही. रामकृष्ण परमहंस ठाकूरजी त्यांच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग आहे. आता आपल्याला माहिती आहे की ठाकूरजी किती सर्वसंग परित्याग होते, पण त्यांना किचनमध्ये जाऊन, स्वयंपाकघरामध्ये जाऊन काही काही वस्तू तयार करणे, आपण खाणे, लोकांना खाऊ घालणे, यामध्ये विशेष आनंद होता. शारदा मातांना ते सांगायचे, आज हे करा, आज ते करा, मी तुम्हाला मदत करतो. शारदा मातांच्या लक्षात येईना की एवढा सर्वसंग परित्याग केलेला माणूस, खाण्यातलं लक्ष काही जात नाहीये. त्यांनी एके दिवशी विचारलं. त्या म्हणाल्या, माझ्या मनात एक प्रश्न आहे. ते म्हणाले, बोला. त्या म्हणाल्या, तुम्ही अत्यंत साधू, निरागस, निर्विकल्प असलेले आहात, निस्संग आहात, संन्याशी आहात. माझ्याशी लग्न केलेलं असलं तरीही, पण म्हणाले तुमचं त्या खाण्यातलं काही लक्ष कमी होत नाही हो. परमपूजनीय रामकृष्ण परमहंसांनी दिलेलं उत्तर आपण आपल्या अंतःकरणात एम्बॉस करून ठेवलं पाहिजे. रामकृष्ण परमहंस म्हणाले, देवी, मी माझ्या आत्म्याला त्या खाण्याच्या आकृष्टतेमुळे या देहामध्ये अडकवून ठेवलंय. बाकीचं तर मला काही लागतच नाही, पण ज्या दिवशी मी त्या आत्म्याला याची आकृष्टता संपवीन, त्या दिवशी तो या देहात राहणार नाही. ज्या दिवशी तुम्ही रुचकर पदार्थांचं ताट माझ्या समोर ठेवाल, पण मी त्याला स्पर्श करणार नाही, तेव्हा तुम्ही समजा की मी काही क्षणांसाठी राहणार आहे. त्यांच्या अंतःकरणात चर्र झालं आणि घटना घडली. एके दिवशी त्यांच्या आवडीचे पदार्थ, ते आजारी होते रामकृष्ण परमहंस, आवडीचे पदार्थ पातळ करून आणलेलं सगळं असं ते, कारण चावता यायचं नाही, गिळता यायचं नाही. शारदा मातांनी ते सगळं आणलं. ठाकूरांनी त्या ताटाकडे पाहिलं आणि आपली मान वळवली. आणि त्यानंतर काही तासानंतरच रामकृष्ण परमहंसांनी देह ठेवला. स्वामी वरदानंद भारतींच्या बाबतीतही असा प्रसंग घडलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये. समर्थ म्हणतायत, विषय जनित जे जे सुख, तेथेची होते परम दुःख, पूर्वी गोड अंती शोक, नेमस्त आहे, नियम आहे. जातो कुठे आहे, हे होणारच आहे. छाती ठोकपणे समर्थ सांगतायत. त्यामुळे आज आपण लक्षात ठेवलं पाहिजे, जे जे आम्हाला सुखकारक वाटतं, जे जे आम्हाला प्रेयस वाटतं, ते सगळं आमच्या श्रेयस्कर असेल, आमच्या हिताचं असेल असं समजू नये. इंद्रियजनित विषय सुखांची हाव ही दुःखात परिणत होते. त्याची 2 उदाहरणं समर्थांनी पुढे दिली आहेत. समर्थ म्हणतायत, गळ गिळीता सुख वाटे, ओढून घेता घसा फाटे. मासे कसे पकडतात तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पाहिलेलं असेल ते बऱ्याच वेळा. तो जो गळ लावलेला असतो, हुक आहे, हुक, आणि त्याला कणकीचा छोटा गोळा किंवा गांडूळ असतं ना, ते गांडूळाचा तुकडा असा तो लावलेला असतो आणि तो गळ पाण्यात सोडलेला असतो. मासा तिथे येतो आणि तो त्या कणकीच्या गोळ्याला किंवा ते जे काही ठेवलेलं आहे, गांडुळाचा तुकडा असेल, काय असेल
त्याला गिळण्यासाठी म्हणून त्याला जिभेने धरतो. जिभेने धरल्याबरोबर तो जो अणकुचीदार टोक आहे ते त्या जिभेमध्ये घुसतं. गळ गिळीता सुख वाटे. तो जो गोळा आहे ते खाण्यासाठी म्हणून त्याला जे आमिष दाखवलेले आहे त्या आमिषाला तो बळी पडतो. गळ गिळीता सुख वाटे, ओढून घेता घसा फाटे. गळाला मासा लागलाय असं म्हणल्याबरोबर मच्छीमारी करणारा काय करतो, तो दोरी ओढतो आणि जीभ बाहेर येते माशाची, घसा फाटतो. सुरुवातीला काय बरं वाटलं, पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे. समर्थ पुढचं दुसरं उदाहरण देत आहेत. काते बापुडे मृग आपटे, चारा घेऊन पळता. फासे पारद्यानी जाळं टाकलेलं आहे, हिरवर लुसलुशीत गवत ठेवलेलं आहे. ते हरिण येतं, त्या गवताकडे आकृष्ट होतं, त्या गवतापर्यंत जातं. जसं जसं ते गवतामध्ये जात असतं तसं तसं त्याचे पाय जे आहेत तर ते खाली पसरलेल्या जाळ्यामध्ये अडकत गेलेले असतात. ते तिथं त्याच्या लक्षात येत नाही. ते त्या गवताजवळ जातं, लुसलुशीत हिरवागार चारा पाहतं, ते खातं. त्याचा आनंद त्याला गगनात मावत नाही. हिरवागार चारा. आणि ज्या क्षणी त्याला वाटतं की तोंडात थोडा चारा घेऊन इथून निघालं पाहिजे, त्याच क्षणी त्याच्या लक्षात येतं की माझे पाय जखडलेले आहेत आणि आता ते जेवढं जास्त पळायला लागतं किंवा तडफड करतं बाहेर सुटण्याची, तेवढे त्याचे पाय अडकत जातात आणि ते खाली आदळतं. समर्थ म्हणतायत, का ते बापुडे मृग आपटे, चारा घेऊन पळता. तैसी विषय सुखाची गोडी, गोड वाटे परी ते कुडी. म्हणून या आवडी रघुनाथी धरावी. विषय सुख हे आम्हाला कायम आकृष्ट करतं. रामचरित मानस ज्यांनी लिहिला, महर्षी वाल्मिकींचा अवतार ज्यांना मानल्या जातं ते संत तुलसीदास. त्यांची चरित्रात एक आख्यायिका आहे. आता ही खरीच घडलेली घटना आहे असं म्हणता येणार नाही, कारण त्याचा कुठं संदर्भ नाहीये. पण कर्णोपकर्णी तोंडोप एका तोंडातून दुसऱ्या तोंडात अशी ही कथा आलेली आहे. आणि ती कथा अशी आहे की आता या तुलसीदासजींचं खरं तर अत्यंत सदाचारी घर प्रयागजवळ बांदा जिल्ह्यामध्ये राजापूर नावाचं एक छोटं गाव, आणि त्या ठिकाणी आत्माराम दुबे आणि त्यांची पत्नी, तिचं नाव आहे हुलसी. हुलसी आणि आत्माराम दुबे या अत्यंत शुद्ध सच्छील कुटुंबामध्ये 1554 तुलसीदासांचा जन्म झाला. संवत 1554. आई वडील लहानपणी असताना गेले आणि त्यानंतर 1583 खूप उशिरा त्या काळामध्ये यांचं लग्न झालं. पाठक नावाच्या एका कुटुंबातल्या मुलीशी लग्न झालं. तिचं नाव रत्नावली. रत्नावली नावाप्रमाणे एक रत्न होतं. ती तुलसीदासजींच्या जीवनात आली. ज्याच्या जीवनात ज्याला कृपाछत्र आपल्या आईवडिलांचं प्रेम मिळालं नाही, सुख मिळालं नाही, त्याच्या जीवनामध्ये त्या रखरखत्या वाळवंटामध्ये ही रत्नावली आली आणि याला जग ठेंगणं वाटायला लागलं. एक सेकंद हा रत्नावलीपासून दूर जात नव्हता. बरेच दिवस झाले. तिचा भाऊ एकदा आला आणि तो म्हणाला की चल तू आता घरी, खूप तुझी घरी वाट पाहतायत, किती वर्ष झाली तू आली नाही. तिने तुलसीदासजींना विचारलं
माझे आई बाबा खूप आठवण करतायत माझी, ते आजारी आहेत, माझा भाऊ मला न्यायला आलाय. कसं बस तुलसीदासजींनी लगेच जा आणि पटकन लगेच परत ये या अटीवर तिला परवानगी दिली. पण तुलसीदासजींचं मन काही रमेना. खरं तर हे तुलसीदासजी नंतर नाव आहे, त्यांचं काही मन रमेना, बेचैन झाले. समर्थ जसं म्हणतायत, तगबग सुटे, विषय न मिळता जीवा तगबग सुटे. त्यांना वाटलं आता आपण गेलं पाहिजे, सासूरवाडीला गेलं पाहिजे. सकाळ होईपर्यंत त्यांना थांबवे ना. रात्रीच निघाले. मध्ये नदी होती, पोहून कसं जायचं, पाणी आलेलं होतं. त्यांना एक ओंडका दिसला. त्या ओंडक्याला धरून ते पलीकडच्या तीरावर गेले. सहज मागे वळून त्यांनी पाहिलं तर तो ओंडका नव्हता, ते जळालेलं अर्धवट प्रेत होतं. अर्धवट जळालेलं प्रेत होतं. पण विषयांचं चिंतन एकदा चालू झालं की माणसाला काही सुधरत नाही. तसेच ते गेले गावात. रात्र झालेली होती. त्यांची बायको आपल्या माहेरी आलेली आहे आणि ती वरच्या खोलीमध्ये आहे, माडीवर. हे त्यांना माहिती होतं, तिची खोली वरची आहे. ती दारं सगळी लावलेली आहेत, अंधार आहे. कसं जायचं? सासू सासऱ्यांना कसं उठवायचं? एवढ्या रात्री आलो तर आपल्याला हसतील लोक. त्यांच्या लक्षात आलं की खिडकीला एक मोठा दोर लोंबकाळतोय. त्यांना वाटलं रत्नावलीनीच सोडलाय. कदाचित तिला वाटलं असेल हे सगळे विषयजनित सुखासाठी लाचावलेलं मन काय काय विचार करतं. रत्नावलीनीच ती सोल सोडलेली आहे, दोरी सोडलेली आहे. तिला धरून सर 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 चढून वर गेले, खिडकीतून मध्ये गेले. रत्नावलीनी पाहिलं. ती म्हणाली, अहो कशासाठी तुम्ही एवढ्या रात्री आलात? यांनी सांगितलं की मला बिलकुल करमेना. ती म्हणली, पण पावसाळ्याचे दिवस आहेत, नदीतून कशी आलात? एवढ्या रात्री तुम्हाला कोण नावाडी भेटला? त्यांनी ती कथा सांगितली की मला वाटलं की एक ओंडका आहे म्हणून मी त्याला धरून पोहत पोहत आलो, पण तो ओंडका नव्हता. नंतर माझ्या लक्षात आलं की ते अर्धवट जळालेलं प्रेत होतं. तिच्या अंगावर काटा आला. आणि जेव्हा ती म्हणाली की वर कशी आलात, त्यांनी सांगितलं तू सोडलेला दोर आहे ना. तिने पाहिलं तर तो मोठा साप होता. भीतीने तिला नुसते हे झालं. तिला चीड आली, राग आला रत्नावलीला. ती म्हणते, लाज न लागत आपको दौडे आयऊ साथ. अहो तुम्हाला शरम नाहीये? लाज कशी वाटली नाही? एवढे तुम्ही माझ्यामध्ये लिप्त झालेला आहात. लगे धावत पडत माझ्यासाठी आलात. धिक धिक ऐसे प्रेम को कहा कहूं मैं नाथ. मी तुम्हाला माझा नवरा म्हणण्यासाठी मला लाज वाटतीये. धिक धिक, मी तुमचा निषेध करतेय. मला तुम्हाला नवरा म्हणून घेण्यासाठी लाज वाटतेय. धिक धिक ऐसे प्रेम को कहा कहूं मैं नाथ. अस्थि चर्ममय देह मम तामय जैसी प्रीती. या अस्थि आणि मांसाच्या देहावर तुम्ही एवढं प्रेम करता? एवढे वेडे झाला आहात की जो देह नाशिवंत आहे. अस्थि चर्ममय देह मम तामय जैसी प्रीती. तैसी तो श्रीराम महा होती न तो भव भीती. एवढं प्रेम, एवढी आकृष्टता, एवढी आसक्ती, एवढी लिप्तता तुम्ही जर त्या रामासाठी दाखवली असती तर या जीवनातली सगळं भय, सगळी भीती संपून गेली असती तुमची.
तुलसीदासांच्या जीवनामध्ये तिथून एक यू टर्न निघाला. 3 यात्रा त्यांनी केल्या. महर्षी वाल्मिकींचा आधार घेऊन त्यांनी रामायण लिहिलं, रामचरितमानस. आज उत्तर प्रदेशामध्ये एकही घर सापडणार नाही की ज्यांच्या घरामध्ये रामचरितमानस असेल. नाहीये, असं घर एकही सापडणार नाही. लोकांना सगळं मुखपाठ आहे. समर्थ या ठिकाणी म्हणताय, तैशी विषय सुखाची गोडी, गोड वाटे परी ते कुडी. लक्षात आलं हे गोड आहे परंतु हे विनाशकारी आहे, म्हणून या आवडी रघुनाथी धरावी. हेच रामचरित मानसकार पुढे लिहितात, हम चाकर रघुवीर के. काय लिहितायत ते? हम चाकर रघुवीर के पटप लिखो दरबार. एकच पट आहे आमचा, रामाचा दरबार आहे आणि आम्ही त्याचे सेवक आहेत. हम चाकर रघुवीर के पटप लिखो दरबार. तुलसी अबका हो हिंगे नरके मनसबदार. कुठल्याही माणसाचा मी मनसबदार, सरदार, चाकर, सेवक आता होणे नाही. तुलसी अबका हो हिगे नरके मनसबदार. आता मी कुणाचाही सेवक नाही. काय जीवनामध्ये एक टर्न मिळाला तुलसीदासजींच्या. एका अभंगामध्ये समर्थ म्हणतायत, हित गेले रे बापा हित गेले रे, जाणच जाणत तुवा ऐसे काय केले रे. एवढा नरदेह तुला दिला, अवचट निधान मिळवून दिलं, घबाड मिळवून दिलं, आणि तू काय केलं. वरी वरी राम अंतरी काम, मानिले विषय सुख. प्रीती खोटी परी हे मोठी, होईल अति दुःख रे. हित गेले रे बापा हित गेले रे. द्रव्यहानी शक्तिहानी महत्वहानी झाली, लावण्य जाऊनी हीन कळा, दीनदशा आली रे. हित गेले रे बापा हित गेले रे. आता तरी सावधान. समर्थ म्हणतायत, आता तरी सावधान, सोय धरुनी राहे. रामदास सांगत आहे, मानेल तरी हे पाहे. बघ तुला पटतंय का, आता तरी लक्षात येतंय का, असं समर्थ या ठिकाणी सांगतायत. समर्थ म्हणतायत दासबोधामध्ये, विषय त्यागे वीण तो काही, परलोक प्राप्त होत नाही. ऐसे बोलणे ठाई ठाई, बरे पहा श्रीराम. तुम्ही जर विषयांचं चिंतन कराल तर परमार्थ प्राप्ती कधी होणार नाही. दॅट विल बी अ जस्ट शो बिझनेस. दिखावा होईल. एक लक्षात ठेवलं पाहिजे, विषयांचं चिंतन करणे आणि परमार्थही करणे कधीही शक्य नाही. शास्त्राधारे शास्त्रसंमत देहाला आवश्यक असणारा विषय घेणे, विषयांचं सेवन करणे म्हणजे संन्याशीच आहे. त्याचा परमार्थ योग्य होईल. विषय त्यागे विण तो काही, परलोक प्राप्त नाही. ऐसे बोलणे ठाई ठाई, बरे पहा. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर, एवढी उदाहरणं दिल्यानंतर आता शिष्यांना लक्षात आलंय. कारण समर्थ म्हणतायत, आता तरी सावधान, सोय धरुनी राहे. रामदास सांगत आहे, मानेल तरी पाहे. हे सगळं ऐकल्यानंतर शिष्य म्हणतो, ऐकोनी बोले भाविक, कैसे घडेजी सार्थक. सांगा स्वामी एमलोक, चुके जेणे श्रीराम. देवासी वास्तव्य कोठे, तो मज कैसे नि भेटे. दुःख मूळ संसार तुटे, कोणे परी स्वामी श्रीराम. धडपुडी भगवत प्राप्ती, होऊन मज चुके अधोगती. ऐसा उपाय कृपा मूर्ती, मज दीनास करावा श्रीराम. मी स्वामी, मी अत्यंत दीन आहे. मी आता तुमचे चरण धरलेले आहेत. मी तुम्हाला शरणागत आलेलो आहे. मला सगळं लक्षात आलंय. आता मला तुम्ही उपदेश करा. आता मला माझ्या हिताचं सांगा. मला जे श्रेयस्कर आहे ते मला तुम्ही सांगा. देवासी वास्तव्य कुठे, तो भगवंत कुठे आहे हो. मी त्याची उपासना कशी करू, तो माझ्यावर कशी प्रीती करेल, माझी त्याच्याशी कशी अनन्य शरणागतता होईल, तो माझ्यावर कशी संतुष्टता होईल, तो मला कसं त्याची कृपा करील,
तो माझ्या कसा वरद हस्त ठेवील, तो मला कसा भेटेल? स्वामी मला कृपा करून सांगा. ऐसा उपाय कृपा मूर्ती मज दीनास करावा. वक्ता म्हणे हो एक भावे, भगवत भजन करावे. तेणे होईल स्वभावे समाधान. अरे तू काही करू नको, भगवंताचं भजन कर. विषयांचं चिंतन सोडलं की आपोआप भगवंताची गोडी तुझ्या अंतःकरणात उपजेल. तेवढं तू कर. कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे हे मन. आता पुन्हा त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत. देव कुठे भेटेल? हा संसार दुःख मूळ जे संसार आहे तो कसा त्याचा नाश करता येईल? त्या देवाची कशी प्रार्थना करावी? त्याचं काय केलं पाहिजे की जेणेकरून तो आपल्याकडे पाहिल, त्याची कृपा माझ्यावर होईल आणि या संसाराच्या भवसागरातून मी पार होईल. मग तो कुठे राहतो? त्याचं भजन कसं करावं? मी माझं मन त्याला कसं अर्पण करावं? भगवत भजनाचं लक्षण कसं आहे ते मला निरोप आवे, माझं निरोप आवे स्वामी. ऐसा म्लान वदने बोले. काय गोड शब्द आहे. म्लान वदने, अत्यंत खजील झालाय. चेहऱ्यावर अत्यंतिक अपराधीपणाची भावना निर्माण झाली आहे. स्वामींच्या प्रती, सद्गुरूंच्या प्रती अनन्य शरणागत आहे. आणि तो हीन दीन झालेला भक्त शिष्य समर्थांना म्हणतो, धरिले सदृढ पाऊले ऐसा म्लान वदने बोले. डोळ्यात पाणी आलेलं आहे, चेहऱ्यावर अपराधित्वाची जाणीव आहे, प्रकट दिसतंय. घट्ट चरण धरले. त्या डोळ्यांमधून निघणाऱ्या अश्रूंनी स्वामींच्या चरणांवर अभिषेक झालेला आहे. कंठ सद्गदित, बोलता येत नाहीये. गळाले, अश्रुपात दुःखे. डोळ्यातून घळ 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 पाणी निघतंय. सद्गुरूंच्या चरणावर पडतंय. सद्गुरूंच्या लक्षात आलं की आता त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थासी. आता स्वामींच्या लक्षात आलं. देखोणी शिष्याची अनन्यता, भावे ओळला सद्गुरुदाता. स्वानंद तुंबळेल आता, पुढिले समाशी श्रीराम. मनाच्या श्लोकामध्ये असाच प्रश्न विचारलेला आहे. 2 श्लोक आहेत, एका पाठोपाठ एक आलेले. वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. आदराने विचारतोय, म्लान वदने बोलतोय, पावलांना घट्ट धरलेला आहे. पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा, देहे टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. उत्तर त्याला लगेच उत्तर आहे, वसे हृदयी देव तो जाण ऐसा. तुझ्या हृदयात आहे, अंतःकरणात आहे. नभाचे परी व्यापकू जाणत ऐसा. अरे त्याला कुठे शोधतो तू? तो तुझ्या घटामध्ये आहे, तो मठामध्ये आहे, तो चिदाकाशामध्ये आहे. नभाचे परी व्यापकू जाणत ऐसा, सदा संचला येत ना जात काही. अरे काय प्रश्न विचारतो म्हणले तू? तो कधी येईल, कधी जाईल? तो काही असा येतन जात नाहीये. तो आहे, असतची असे. सदा संचला येत ना जात काही, तया विणेरिता कोठे ठाव नाही. इति श्री रामदास सांगितले वैराग्यास, जो घेई सावकास तो श्रेष्ठ जाणावा श्रीराम. हे वैराग्य निरूपण जो सावकाश विवर्ता विशेषा विशेष कळवू लागे, अशा भावनेने याचं जो चिंतन करील त्याला नक्की वैराग्य प्राप्ती होईल, परमार्थ प्राप्ती होईल असं समर्थ सांगतायत. आणि अशा शिष्याला समर्थ श्रेष्ठ म्हणतायत. या ठिकाणी 74वी ओवी जी आहे त्यामध्ये असं आहे, देखोनी शिष्याची अनन्यता, भावे ओळला सद्गुरुदाता. स्वानंद तुंबळेला आता पुढिले समासी. हा तिसऱ्या नवीन जो दासबोध आहे त्यामध्ये 3ऱ्या दशकातला 10वा समास आहे. खरं तर आपण जर बारीक विचार केला तर समर्थ पुढील समासी कसं म्हणाले हो? कारण आता दशक संपलाय 3रा, आता 4था दशक आहे. पुढील दशकी म्हणायला पाहिजे. पण हा काय आहे?
21 समासी आहे, इथं दशकाचा संबंध नाही आहे. म्हणून आपल्याला समजलं पाहिजे की हा दासबोध समर्थांनी टाकळीला असताना तपाचरणामध्ये आपल्या शिष्यांना सांगितलेला जुना दासबोध अर्थात 21 समासी अर्थात आत्ताच्या 200 समासी दासबोधाचा प्रथम अवतार आहे. म्हणून तिथं शब्द आलाय पुढिले समासी. 7व्या समासामध्ये मी ते तुम्हाला सगळं सांगेन असं समर्थ म्हणतात. यातल्या काही गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत, कारण हा समास नवीन दासबोधामध्ये सुद्धा 3रा दशक 10वा समास म्हणून आहे, की जो या ठिकाणी 6वा समास आहे वैराग्य लक्षणाचा. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.